आपण आज पनीर बिर्याणी बनवणार आहोत। त्याच्यामध्ये हा जो अर्धा किलो बासमती तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडेसे जास्तच आहेत। हे आहे हे 200 ग्रॅम पनीर आहे। हे आहे ते आलं लसूण पेस्ट आहे। हे आहे हा बिर्याणी मसाला आहे। हे आहे हे एका टोमॅटोचे काप आहेत। हे जे आहे एका कांद्याचे काप आहेत ते आपण वरून दम दिल्यानंतर दम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे काप ठेवणार आहोत। त्याच्यानंतर हे आहे हे आपण थोडेसे कांदे ह्याच्यातले तळून घ्यायचे साईडला आणि बाकीचे आहेत ते आपण टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट करणार आहोत। हे आहे हे तांबडी तिखट आहे। हे आहे हे चवीनुसार मीठ घालायचं आणि आहे हा खडा मसाला आहे। ह्याच्यामध्ये मी आधी तेल टाकलं, त्याच्यामध्ये खडा मसाला सगळा टाकला, त्याच्यानंतर 2 तांबी पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळलेला आहे, त्याच्यातल्या बिया काढल्या आणि ते पिळलेलं आहे। लिंबू पिळल्यामुळं आपलं जे भात आहे तो काय होतो, तांदूळ जे आहे ते सुटसुटीत होतात। आता ह्याला छानशी आपण उकळी आल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घाला आणि ह्याला आपण आता उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये मग हा जो तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि ह्याला अर्ध कच्चा थोडासा शिजवून घ्यायचा। आता अजून एक मी इथं 2 तांबे मी ओतलेलं आहेत पाणी याच्यामध्ये। ह्याच्यात आता हे जे लिंबू आहे ह्याचं मी आतल्या बिया आहेत त्या काढलेल्या आहेत आणि ते आता इथं असं याच्यामध्ये पिळते। लिंबू टाकल्यामुळं काय होतं, भात जो आहे तो आपला सुटसुटीत होतो, सुट्टा भात होतो बिर्याणीचा। असं पूर्ण त्याच्यातलं रस पिळून घेतलं। आता ह्याला छानशी उकळी आल्यानंतर हे जे तांदूळ आहेत घेतलेले आपण ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत। आपला जो बिर्याणीचा राईस होता तो छानपैकी असा अर्धा कच्चा असा शिजलेला आहे बघा। राहिलेला आपण हा दममध्ये शिजवून घेणार आहोत आणि छानसा सुटसुटीत झालेला आहे। आपण लिंबू पिळल्यामुळं तो सुटसुटीत झालेला आहे। हे जे आहे पनीर आपण तळून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता ही ग्रेव्ही आहे आपली प्युरी केलेली आपण टोमॅटो आणि कांद्याची, ते आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया। त्याच्यामध्ये थोडीशी तमालपत्री, खडा मसाला आणि टोमॅटोची प्युरी टाकली आणि हे आता आपण भाजून घेतलं आहे। ह्याच्यामध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट केलेली होती ती आपण ॲड करायची त्याच्यामध्ये, ही सुद्धा छानशी त्याच्यामध्ये भाजून घ्यायची। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आहे तो आपण त्याच्यातला कांदा आधी भाजून घेतलेला होता, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्त आपण नाही फ्राय केला तरी चालेल। आपल्याला लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ऑइल टाकू शकता। हे असं आपलं छानसं भाजतंय हे। त्याच्यामध्ये आपण आता हा जो कांदा तळून घेतलेला होता त्याच्यातला थोडासा कांदा आपण त्याच्यामध्ये घालायचा। आता ह्याच्यामध्ये आपण तिखट मी 1-2 टीस्पून तिखट घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये तिखट घाला आणि ते छानसं असं भाजून घ्यायचं। हे आपण छानसं भाजून घेतलं। ह्याच्यामध्ये चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये हा जो बिर्याणी मसाला होता तो सगळा बिर्याणी मसाला थोडासा होता याच्यामध्ये तो मी सगळा घातलेला आहे। परत हे फ्राय करून घ्यायचं।
हे आपलं छानसं भाजत आलं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आता आपण दम लावणार आहोत. आपण ही जी टोमॅटोची प्युरी, बिर्याणी मसाला, तमालपत्री, खडा मसाला, मीठ, तिखट ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे साईडला मसाला साईडला काढला आहे. हे जे आहे ते आपण पनीर तळलेलं आहे. हा जो कांदा आहे आपण तळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो कच्चा कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये खाली आधी लावणार आहोत. आता हा कांदा का लावायचा, तर आपली जी बिर्याणी आहे ती खाली करपू नये म्हणून आपण हा जो कांदा आहे तो खाली थोडासा असा पसरवून घ्यायचा. हा आपण पसरवून घ्यायचा असं. त्याच्यामध्ये आपण आता राईस टाकणार आहे. हा जो राईस आहे तो आपण ह्याच्यात थोडासा लेअरसाठी खाली घालणार आहे. ह्याच्या मी 2 लेअर करणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता थोडासा मसाला, हा जो मसाला होता हा मसाला ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे. असं छानसा पसरवून घ्यायचा. त्याच्यामध्ये असा हा आपण पसरवून घेतला. त्याच्यामध्येच मी नंतर हे जे पनीर तळलेलं होतं ते असे तुकडे टाकणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा जो कांदा आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे असं आता याच्यामध्ये हे असं पनीर त्याच्यामध्ये घालायचं. काही पण घाल, जरा व्हिडिओ करते मी. ह्याच्यामध्ये आता हा दुसरा थर, आता हा पहिला झाला, आता हा दुसरा थर. याच्यामध्ये सुद्धा आपण हा मसाला सगळा आपण इथं घालणार आहे राहिलेला. हा असा इथं पसरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे पनीर आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये घालायचं. हा जो कांदा आहे तो सगळा आपण ह्याच्यामध्ये घालायचा. हे असं. आणि हा जो भात आहे राहिलेला तो सुद्धा आपण आता ह्याच्यावरती सगळा घालणार आहे. अगदी कमी गॅस ठेवला आहे मी आणि त्याच्यावरती हे सगळं घालायचं आपण. हे 2 लेअरचा माझा भात झाला. 2 लेअरची बिर्याणी तयार झाली. ह्याच्यावरती आता थोडंसं कोथिंबीर, त्याच्यानंतर हे जे कांद्याचे काप केलेत मी गोल ते मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. ह्याच्या असं ठेवणार आहे इथं मी. त्याच्यानंतर हे टोमॅटो पण चिरलेत मी, ते सुद्धा मी असं ठेवणार आहे याच्यावरती. आणि हे काकडीचे पण पीस आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर असेल तर गाजरसुद्धा तुम्ही इथं त्याचे गोल असे कापून तुम्ही ठेवू शकता. ते खूप छान हेल्दी आणि अशा प्रकारे आपली दम बिर्याणी, पनीर दम बिर्याणी आपण घातलेली आहे. आता ह्याला आपण तव्यावरती ठेवायचं आहे. ह्याच्या खाली तवा घ्यायचा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि अर्ध्या गॅसवरती आपण एक 10 मिनटं आपण त्या तव्यावरती ठेवणार आहे हे. आणि ह्याच्यामध्ये आपलं एक राहिलं आहे अजून तुपाचं. ह्याच्यामध्ये बटर घालायचं. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बटर घालू शकता. मी ह्याच्यामध्ये तूप वापरणार आहे. एक 2 चमचे आपण 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, हे आपण असं 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे.
साईडला असं पसरवायचं. आता ह्याच्यामध्ये असं आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे. त्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि याच्यावरती तव्यावरती ठेवून टाकायचं. हे आपण आता मी ह्याच्यावरती घेऊन ठेवून टाकते. आता हे आपण 10 ते 10 मिनिटासाठी आपण हे कमी गॅसवर त्याला दम करून घ्यायचा. छानसं आपलं हे पनीर बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे. एक 10च मिनटं मी ठेवलेली. बघा असं छानसं त्याच्यामध्ये आतमध्ये कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे पनीर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये छान सेट झालेलं आहे. मसाला त्याचा आणि जो आपण जे बटर टाकलेलं होतं त्याचा सेंट खूप छान येतो आहे. आणि अशा पद्धतीनं आपली पनीर बिर्याणी दम बिर्याणी तयार आहे. धन्यवाद.